नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या 225व्या भागात तुमचं स्वागत. अधिवेशन विधानसभेचं असो की लोकसभेचं, तिथे सत्ताधारी विरुद्ध विरोधक हा सामना ठरलेलाच असतो. याच सामन्यात कधी सत्ताधाऱ्यांची उत्तरं वरचढ ठरतात तर कधी विरोधकांचे तिखट प्रश्न. आताही राज्याच्या पावसाळी अधिवेशनात हाच सामना दिसतोय. विरोधक रोज एक नवा मुद्दा घेऊन येतायत, सत्ताधारी त्यावर उत्तर देत आहेत. आज विरोधकांच्या निशाण्यावर होता अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेला अर्थसंकल्प आणि त्यातली लाडकी बहीण योजना आणि त्याची अर्जपत्रिका. नुकतीच जाहीर झालेल्या लाडकी बहीण योजनेबद्दल आम्ही तुम्हाला आधीही सांगितलं आहे. मध्य प्रदेशात तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जी लाडली बहना योजना आणली त्याचा थेट परिणाम तिथे भाजपला प्रचंड बहुमत मिळण्यात झाला असे मानले जाते. अवघ्या 4 महिन्यावर आलेल्या महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये हाच फायदा होण्यासाठी म्हणून आता महाराष्ट्र सरकारनं हीच योजना राज्यात घोषित केल्याचे मानले जाते. सत्तेची किल्ली म्हणून जर एखाद्या योजनेकडे बघितल्या जात असेल तर मग राजकारण दूर असू शकत नाही. सत्ताधारी त्याचा फायदा उचलायचा प्रयत्न करत असतानाच विरोधक मात्र तो त्यांना कसा मिळू नये यासाठी तत्परता दाखवणारच. आणि तेच आज विधिमंडळात बघायला मिळाले. आज विरोधकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या अर्जपत्रिकांवरून आरोप केलेत. त्याचं झालं असं की लाडकी बहीण अर्जावर 5 नेत्यांचे फोटो आहेत. अर्जाच्या वरच्या भागात 2 कोपऱ्यात 2 फोटो आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे. तर अर्जपत्रिकेच्या खालच्या भागात आहेत अजून 3 फोटो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे. बस नेमके हेच 5 फोटो विरोधकांना खटकले आणि आरोप सुरू झाले. पाहूयात. लाडकी बहिणीच्या फॉर्मवर कितीही फोटो लावा, युरियाच्या बॅगवर फोटो लावलेत आणि युरियाच्या बॅगवर फोटो लावल्यामुळे शेतकऱ्यांनी कशी जिरवली हे महाराष्ट्रातील महायुती विसरू शकत नाही. पुन्हा अधिक फोटो लावाल तर तुमची अधिक जिरवतील. त्यामुळे त्या फोटोच्या भानगडीत पडू नका, आमचा त्यांना सल्ला आहे. नाही तर तुमच्या फोटोवरच काय राग काढतील. कारण ते चेहरे आता लोकांना नको आहेत. हे चेहरे पाहिले की लोकांचा संताप होते. यांनी कोविडमध्ये स्वतःचे फोटो सोडले नाही, त्याच्यामुळे हे फोटो कुठेही लावतील, पण फक्त सगळ्यांचे लावणार का नाही हा एक मोठा प्रश्न या सरकारमध्ये झालाय. कारण का 3 पक्षाचं हे ट्रिपल इंजिनचं सरकार, कधी डबल इंजिनचं सरकार, नक्की किती इंजिनचं सरकार हे कळत नाही. आणि कुणाचे फोटो घेऊन कोण काय क्रेडिट घेतंय हे रोज आपल्याला त्यांच्या बॅनर वॉरमध्ये, महायुतीच ना, त्या महायुतीच्या बॅनर वॉरमधूनच आपल्याला कळतं. अर्जावरती मोदींजींची, मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांची, मंत्र्यांची, सर्वांची फोटो घालण्यात आलेत. निवडणूक डोळ्यासमोर घेऊन मतांची गोळाबेरीज करण्यासाठी हा केविलवाना खटाटोप या राज्य सरकारचा चालला आहे. निवडणुकीत मत मिळवण्यासाठीच सरकारनं अर्जावर फोटो लावल्याचा आरोप विरोधकांनी केलाय आणि या आरोपांवरच होता आमचा पहिला प्रश्न. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा पहिला प्रश्न बघूया. आगामी विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना महायुतीसाठी फायदेशीर ठरेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. मंत्री शंभूराज देसाईंनी मात्र लाडकी बहीण अर्जावर असलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोचं समर्थन केलंय. तसंच विरोधकांवर देखील टीका केली आहे. पाहूयात. योजना राज्य सरकारची आहे. मग राज्य सरकारची योजना असेल तर हे 3 जण राज्य सरकारचे प्रमुख आहेत, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री. आणि कुठेही आपण बघतो जिथं जिथं डिस्प्ले आपण एखादी गोष्ट करतो, जिथं एखादी योजना आपण लोकांच्या समोर घेऊन जातो ती सरकारनं आणलेली आहे म्हणून सरकारच्या प्रमुखांचा त्या ठिकाणी नामोल्लेख किंवा छायाचित्र जरूर असतं. आणि याच्यावर माननीय पंतप्रधान महोदय आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली अशा पद्धतीच्या चांगल्या योजना चालल्या आहेत.
त्याच्यावर सुद्धा जर विरोधक टीका करत असतील की तुमचाच फोटो का लावला, तर आज सरकार आमचं आहे. सरकार लोकांच्यासाठी, सामान्य जनतेसाठी, सामान्य नागरिकांसाठी अशा चांगल्या योजना आणतंय, त्याच्यावर विरोधकांनी टीका करणं योग्य नाही. खरं तर एखादी योजना आणली, एखादा प्रोजेक्ट आणला, एखादे काम केले की नेते त्याचं भांडवल करणारच. पण लाडकी बहीण योजना साधीसुधी नाही. तिच्यात सत्ता आणण्याची ताकद आहे हे मध्य प्रदेशात दिसल्यामुळे विरोधकही धास्तावलेले असणारच. पण खरी गंमत तर आम्ही तुम्हाला आता दाखवतोय. आम्ही लाडकी बहीण योजनेचे अर्ज अकोला, बुलढाणा, अहमदनगर अशा वेगवेगळ्या भागातून मागवले आणि तेच आम्ही तुम्हाला दाखवतोय. हे आहे लाडकी बहीण योजनेची ही अर्जपत्रिका. पण यात तिन्ही ठिकाणाहून आलेल्या अर्जपत्रिकांवर कोणाचाच, कुठल्याच नेत्याचा फोटो नाही. आता हे गौड बंगाल नक्की काय आहे हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि ती माहिती आल्यावर तुमच्यापर्यंत आम्ही ती आणूच. पण सरकारनं जे अर्ज फोटोसह पाठवलेत ते जिल्ह्यांमध्ये विना फोटो कसे झाले हे रहस्यच म्हणावं लागेल. ज्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेच्या अर्जावरून आरोप प्रत्यारोप सुरू होते, त्याच अधिवेशनात आज अजित पवारांनी अर्थसंकल्पावरून झालेल्या आरोपांवर उत्तरं दिली. त्यात दादांनी सर्व विरोधकांना उत्तर देत असतानाच पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरून भाष्य केलं. राज्यात लाडकी बहीण योजनेच्या नोंदणी करण्यात येणाऱ्या अडचणी, अर्ज भरण्यासाठी घेतला जाणारा पैसा यावरूनही अत्यंत महत्त्वाचं विधान केलं. ते आधी पाहूयात. मला जे लाभार्थी ह्याच्यात बसतायत त्यांना सांगायचंय की अजिबात या योजनेचा लाभ मिळण्याच्या करता कुणाला 1 रुपयाची दमडी देखील देऊ नका. अजिबात देण्याचं कारण नाही. कुणी मागितलं तर आमच्या लक्षात आणून द्या. लेक लाडकी योजना असेल, मोफत सिलेंडर देण्याची योजना असेल, पिंक रिक्षाची योजना असेल, शुभमंगल सामूहिक विवाह, महिलांसाठी स्टार्टअप, जलजीवन मिशन, लखपती दिदी, आई मुलींना मोफत दिदी आणि आई मुलींना मोफत उच्च शिक्षण, महिलांच्या आरोग्याच्या योजना, या देखील महिलांना आधार देणाऱ्या योजना आहेत. एवढा योजना आज समाजातला 50% भगिनी वर्ग आहे, त्यांच्याकडं ज्या पद्धतीनं मदत व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीनं ह्या सरकारने मदत करण्याचा प्रयत्न केला. मला विश्वास आहे की महिला आणि मुलींच्याकडनं प्रत्येक योजनेचं स्वागत होईल आणि महाराष्ट्रातल्या माझ्या आया बहिणींचा सन्मान त्याच्यातनं मिळेल. अजित पवारांच्या उत्तरातून एक गोष्ट मात्र स्पष्टपणे दिसते, ती म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती सरकारकडून महिला मतदारांवरच लक्ष असणार आहे. त्यांच्याच आशीर्वादानं पुन्हा सत्तेत येण्याचा मार्ग महायुती निवडू शकते. दुसरीकडे आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. नागपूर दीक्षाभूमीवरील आंदोलन, गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची नोटीस अशा काही विषयांकडे आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला. लाडकी बहीण योजनेवरील एका पोस्टवरून आंबेडकरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 1,500 अनुदान देण्यापेक्षा किमतीवरती नियंत्रण आणावं अशी लोकांची भावना आहे, असं आंबेडकर म्हणाले. या 1,500 दिल्यामुळे गॅसचे भाव कमी होणार आहेत का? माझ्या घरामध्ये रॅशन येणार आहे का? माझ्या बहिणीची असणारी फी जी आहे ती भरल्या जाणार आहे का? लोकांची एक भावना होत आहे की तुम्ही आम्हाला अनुदान देण्यापेक्षा किमतीवरती नियंत्रित करा, आयुष्य आमचं जगण्याचं जे आहे ते आम्हाला आमच्या पैशातून जगू द्या. जसं बुलेटिनच्या सुरुवातीला सांगितलं होतं, अधिवेशन म्हटलं की आरोप प्रत्यारोप होतातच. आणि आज तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पावर झालेल्या प्रत्येक टीकेला आपल्या अनोख्या स्टाईलनं उत्तरं दिली. त्यांनी विरोधी बाकावरच्या प्रत्येक नेत्याचं नाव घेत त्यांनी केलेल्या आरोपांना खोडून काढलं. पण खरे टार्गेट ठरले ते माजी अर्थमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील.
त्याला कारणही तसं आहे. अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सोशल माध्यमांमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात त्यांनी अर्थसंकल्पातील अनेक बाबी समजावून सांगितल्या. बस याच व्हिडिओचा आधार घेत 9 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडणारे माजी अर्थमंत्री जयंत पाटलांनी टीका केली. कधी काच्या सहकार्यानंच टीका केली म्हटल्यावर उत्तरही तसंच अपेक्षित होतं. अजित पवारांनी उत्तर देत असतानाच आपण 10व्यांदा अर्थसंकल्प मांडतोय असं म्हणत जयंत पाटलांना टोला हाणला. दादा इतक्यावरच थांबले नाही, त्यांनी कविता शायरीतूनही जयंत पाटलांवर निशाणा साधला. पाहूयात. अध्यक्ष महोदय, यावेळेस का कुणास ठाऊक पण जयंतरावांनी भाषणात कविवर्य विदा करंदीकर साहेबांची एक कविता वाचून दाखवली. त्यामुळं मलाही विंदा करंदीकरांची आणखी एक कविता वाचून दाखवण्याचा मोह काही आवडत नाहीये. कवितेचं शीर्षक आहे एवढं लक्षात ठेवा. एवढं लक्षात ठेवा. उंची न आपुले वाढते फारसी वाटून हेवा, श्रेय ज्यांचे त्यास द्यावे एवढं लक्षात ठेवा. ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी, ती न कामी आपुल्या एवढं लक्षात ठेवा. चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता, उद्योग चिंता घालवी एवढं लक्षात ठेवा. विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी, सीमा तयाला पाहिजे एवढं लक्षात ठेवा. जयंतराव अलीकडे शेरशायरी खूप रस घ्यायला लागलेले, त्याच्यामुळे मला पण एक शेर आठवतोय. जिन पत्थरों को हमने अता की थी धड़कने, वो बोलने लगे तो हम पे बरसने लगे. म्हणजे लोकांना आपण मदत केली, मोठं केलं, त्यांना पंख फुटल्यावर जिन पत्थरों को हमने अता की थी धड़कने, वो बोलने अदा की थी धड़कने. आता बरोबर आहे साहेब, जरा ऐका राव, थोडं आम्हाला कमी कळत असेल पण ऐका. आता की थी धड़कने, वो बोलने लगे तो हमी पे बरसने लगे. विधिमंडळातून आज एक महत्त्वाची बातमी अपेक्षित होती. विधान परिषद निवडणुकीची आज 11 जागांसाठीचे अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. अखेरीस स्पष्ट झालं, निवडणूक होणार. आज कोणीही अर्ज मागे घेतला नाही. 11 जागांसाठी 12 उमेदवार असल्यानं 12 जुलै रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभेतील 288 पैकी 14 जागा रिक्त आहेत. त्यामुळे 274 आमदार मतदान करणार असून विजयासाठी 23 आमदारांचे पाठबळ लागणार आहे. समोर दिसणारे पक्षांचे हक्काचे संख्याबळ ही एक बाब आहे, पण इथे मतदान कसेही होऊ शकते. घोडेबाजार, फोडाफोडी, क्रॉस वोटिंग सगळ्याला 11 जागा आणि 12 उमेदवारांमुळे वाव आहे. लोकसभेच्या निवडणुकीत अनेक नाराज झाले होते. मग ते बच्चू कडू असो की थेट छगन भुजबळ. मंत्रीपद न मिळाल्यामुळेही नाराज असणारी मंडळी आहेत, तर इतर छोटे पक्षही आहेत. त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी संवाद साधला. जिथे प्रत्येक मत महत्त्वाचं आहे, अशा या निवडणुकीत नक्की काय ठरवले आहे या पक्षांनी, ते बघूया आपल्या मीडिया सेंटरला. किशोर जोरगेवार यांच्याशी संवाद साधला. ते अपक्ष आमदार आहेत. ते महायुती सोबतच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक आमदार आहे, महाविकास आघाडी सोबत असल्याचं सांगितलं. समाजवादी पक्ष 2 आमदार आहेत, इंडिया आघाडीत आहे. पण इथं महाराष्ट्रात मात्र विधान परिषदेसाठी भूमिका ठरलेली नाही असं सांगण्यात आलंय. बहुजन विकास आघाडी 3 आमदार, निवडणुकीच्या अनुषंगानं अद्याप कुठलाही निर्णय नाही. MIM 2 आमदार आहे. MIMनं सुद्धा अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये. विधान परिषद निवडणुकीत महत्त्वाच्या ठरणाऱ्या छोट्या पक्षांच्या भूमिकांचं थोडक्यात विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी.
आगामी विधान परिषद निवडणुकांमध्ये छोट्या घटक पक्षांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। यामध्ये जर प्रामुख्याने पाहिलं तर समाजवादी पक्ष, MIM आणि बहुजन विकास आघाडी या 3 घटक पक्षांचा प्रामुख्याने समावेश होतो। कारण या प्रत्येक पक्षाकडे प्रत्येकी 2 आमदार आहेत। हे 6 आमदार कोणाच्या बाजूने मतदान करतात यावरच महाविकास आघाडीचा की महायुतीचा उमेदवार विजयी होणार हे स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे। कारण महायुतीच्या वतीनं 9वा उमेदवार देण्यात आला आहे, तर महाविकास आघाडीच्या वतीनं अनेकचा 3रा उमेदवार देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता इतक्यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात असताना 12वा उमेदवार कोण याची उत्सुकता ताणली गेली आहे। 12वा उमेदवार म्हणजे तोच ज्याचा निवडणुकीत गेम होणार। दरम्यान विधान परिषद निवडणुकीसाठी दिलेले सर्व उमेदवार जिंकतील असा विश्वास महायुती आणि महाविकास आघाडीनं व्यक्त केलाय। पाहूयात। महायुती या निवडणुकीत सर्वच्या सर्व उमेदवार आम्ही जे उभे केलेले आहेत महायुतीचे ते निवडून आणण्याच्या परिस्थितीमध्ये आज आहे। आमचे सर्वच्या सर्व उमेदवार जो काही कोटा दिला जाईल त्या कोट्यापेक्षा जादा मतं घेऊन निवडून येतील। 3 लोक निवडून आमचे येऊ शकतात एवढं संख्याबळ आमच्याकडे आहे। आमचे सगळे मित्रपक्ष, आमच्याबरोबर असलेले समविचारी पक्ष, या सरकारची पद गेली आहे। आमदार सत्ताधाऱ्यातील घाबरलेले आहेत, त्यांना भीती वाटते की पुढे काय होईल आमचं। मला असं वाटतं तुमचे सगळे निवडून येतात का एवढी खबरदारी तुम्ही घ्या, आमचं आम्ही समर्थ आहोत। विधान परिषदेची ही सर्व धामधूम सुरू असतानाच महाविकास आघाडीचीही आज मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली। या बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते। 12 जुलै रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी महत्त्वाच्या नेत्यांकडे सोपवण्यात आली। तसंच महाविकास आघाडीचे 3 उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखली गेली। विधान परिषदेसह महाविकास आघाडीच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटप संदर्भात प्राथमिक चर्चा पार पडली। याशिवाय महाविकास आघाडीकडून 3 पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे। तसंच निवडणुकीला सामोरं जाताना कोणत्या मुद्द्यांवर मतदारांसमोर जायचं, जाहीरनामा कसा असेल, कोणते मुद्दे प्रचारात महत्त्वाचे ठरतील यावरही महाविकास आघाडीच्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली। या बैठकीवर महाविकास आघाडी नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूयात। काही नाही, आता विधानसभेच्या पूर्वतयारीची मीटिंग आहे। एक राज्यभरातून 3 पक्षाचे सगळे प्रमुख बोलावून एक मोठी सभा मुंबईत घ्यायची। ती तारीख अजून फायनल नाही झाली, ते होईल। महायुतीच्या त्या भ्रष्ट सरकारला हद्दपार करणं हाच आमचा महाविकास आघाडीचा एक अजेंडा राहणार आहे आणि त्याचे सगळे मुद्दे प्लॅनिंग सगळे तयार करण्याचं काम सुरू आहे। जनतेचे आभार मानण्यासाठी काय करता येईल त्याच्यावर चर्चा झाली आणि पुढच्या काही दिवसामध्ये मुंबईमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांना बोलून आपण एकत्र लढणार आहोत आणि तुम्ही एकत्र लढल्यामुळे कार्यकर्ते एकत्र आले, गावागावात एकत्र आले, त्याच्यामुळे आपण 31 जागेवर 30-31 जागेवर पोहोचू शकलो। ही भावना आहे सगळ्यांची आणि ती भावना विधानसभेसाठी अजून एनकरेज करण्यासाठी म्हणून प्रयत्न केले पाहिजे। विधान परिषदेची निवडणूक 12 तारखेला आहे आणि आम्हाला आमची शेवटी आम्ही नियोजन त्याचं कसं करता येईल या दृष्टीने चर्चा केलेली आहे आणि त्या विधानसभा सुद्धा लवकरच येऊ घातलेल्या आहेत। त्यामुळे विधानसभेच्या दृष्टीनं जे जागा वाटप या सगळ्या गोष्टी आता सुरू होत आहेत। आज काही त्यावर फार चर्चा नाही, परंतु साधारण कधीपासून हे सर्व बैठका करायच्या ह्या सगळ्या चर्चा प्राथमिक चर्चा होत्या। आज सर्व प्राथमिक चर्चा होत्या त्या आज झालेल्या आहेत। आता वेळ झाली आहे आजच्या भागातील पहिल्या प्रश्नाकडे वळण्याची। आम्ही लाडकी बहीण योजनेवर सुरू असलेल्या राजकारणाबाबत प्रश्न विचारला होता। त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर। आजचा आपला प्रश्न आधी बघूया। आगामी विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना महायुतीसाठी फायदेशीर ठरेल का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूया।
एक्स वरून जितेंद्र दवार, योजना चांगली आहे पण पैसा कसा आणि कुठून उपलब्ध करणार हे सुद्धा जनतेला कळले पाहिजे. एक्स वरूनच शशांक महाडिक, खूप लवकर जाहीर केली, निवडणुकीपर्यंत ती जुनी झाली असेल, कदाचित बुमरँग होऊ शकते. यूट्यूबवरून शिवम पाटील, लोकांना सरकार तेच आवडतं जे सगळं फुकट देतं. यूट्यूबवरून संदीप कांबळे, जनता हुशार आहे, योजना आणि लॉलीपॉप यातील फरक समजतो. यूट्यूबवरूनच SK, त्यापेक्षा डिझेल, पेट्रोल, गॅस, लाईट बिल कमी केलं असतं तर जास्त फायदा झाला असता. यूट्यूबवरूनच राजमुळे, त्यापेक्षा सरसकट कर्जमाफी करायला पाहिजे होती. यूट्यूबवरून मिलिंद पाटील, या योजनांपेक्षा ज्या वस्तू महाग झाल्यात त्यावर लक्ष घालून आमची अडचण दूर करा. यूट्यूबवर सुदर्शन गायकवाड, खरं तर काहीच मिळणार नाही, फक्त फॉर्म भरून जनतेचा वेळ फुकट घालवणार, 3 महिने फॉर्म भरण्यात जाणार, मग निवडणूक येणार. फेसबुकवरून भालचंद्र मुळे, लोकसभेत फटका बसल्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीसाठी केलेली सोय आहे. फेसबुकवरून शिवाजी धुमाळ, ही योजना गेल्या 4 वर्षात का जाहीर केली नाही, येणारी विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली घोषणा म्हणजे गाजर दाखवण्याचा प्रकार. इंस्टाग्रामवरून आकाश बेंद्रे, महाराष्ट्रातील जनता या योजनेला बळी पडणार नाही. महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता या क्षणाची सर्वात मोठी अपडेट थेट परभणी जिल्ह्यातून. इथे आज दुपारपर्यंत लाडकी बहीण योजनेच्या अर्जांवर कोणत्याही नेत्यांचे फोटो नव्हते. मात्र आज दुपारनंतर आलेल्या सगळ्या अर्जांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अर्जपत्रिकेच्या खालच्या भागात आहेत अजून 3 फोटो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे, या सगळ्यांचा फोटो आलाय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावर अपडेट फाईल असाही उल्लेख आहे. त्यामुळे आता या फोटोवरून सुरू झालेला वाद आणखी वाढू शकतो. लाडकी बहीण योजनेच्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा, आगामी विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना महायुतीसाठी फायदेशीर ठरेल का? एकूण 25,000 मतं यूट्यूबवर. 31% होय म्हटलं, 69% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. 63% होय म्हटलंय, 37% नाही. एकूण 2,000 मतं फेसबुकवर. 28% होय म्हटलंय, 72% नाही. आता बघूया एक्स्ट्रा कौल. 33% होय म्हटलंय, 67% नाही. आज विधिमंडळात लाडकी बहीण योजना गाजली. मध्य प्रदेशात लाडली बहिणा योजनेचा थेट फायदा शिवराजसिंह चौहान आणि भाजपला झाला हे आपण 0 आवरमध्ये अगदी परवाच पाहिलं. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेमुळे महिला मतदारांची शक्ती मागे उभा ठाकेल अशी अपेक्षा महायुती करत असेल. आधी अर्थमंत्री अजित पवार यांनी बजेटमध्ये ही योजना सांगितली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेत केलेले महत्त्वाचे बदल सांगितले आणि मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची सविस्तर माहिती अधिवेशनात दिली. यावरून शिंदे, फडणवीस, पवार सरकारचा भर या योजनेवर असेल हे स्पष्ट होतंय आणि विरोधी पक्षांनी सुद्धा या योजनेवरून आता सरकारवर टीका सुरू केली आहे.
कोणी म्हणालं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारचा खटाटोप सुरू आहे, तर कोणी म्हणालं अनुदान नको, महागाई कमी करा. निवडणूक प्रचारात ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. या योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली आणि ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यात सरकारला यश आलं तर त्याचा विधानसभेत फायदा होईल असं आत्ताचं तरी चित्र आहे. सावध विरोधक यावर कोणता उतारा शोधतात ते पाहायचंय. राजकारणात या योजनेचा कोणाला फायदा होणार, तो होणार तरी का, हे सर्व मुद्दे असले तरी सामान्य जनतेतील निराधार महिलांचा मात्र त्यात फायदा नक्की व्हावा ही अपेक्षा आपण करूया. पुन्हा एकदा विधिमंडळात जाणार आहोत, पण यावेळी आपण आरोप प्रत्यारोप नाही, सत्ताधारी विरोधक असा सामना नाहीये. उलट सर्व पक्षीय एकाच मंचावर दिसले. सगळ्यांमध्ये एक वाक्यताही दिसली, कारण विधिमंडळात रंगला होता वेगळाच सोहळा. तो होता विश्वविजेत्यांचा सत्कार. विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच क्रिकेट विश्वविजेत्या टीममधील महाराष्ट्राच्या खेळाडूंचा सत्कार केला गेला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, अष्टपैलू शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल या खेळाडूंचा आज विधिमंडळातील सेंट्रल हॉलमध्ये सत्कार केला. त्याआधी चारही खेळाडूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर सर्वपक्षीय आमदारांच्या उपस्थितीत सेंट्रल हॉलमध्ये चारही खेळाडूंचा सत्कार झाला. प्रत्येक खेळाडूनं छोटेखानी भाषण केले. विशेष म्हणजे प्रत्येकानं मराठीतून भाषण केलं. आता तुम्ही म्हणाल की महाराष्ट्राचे खेळाडू ते मराठीतच बोलतील ना, तर तुम्हाला सांगते, महाराष्ट्राच्या ज्या 4 खेळाडूंचा सत्कार झाला त्यातल्या सूर्यकुमार यादव याचा जन्म गाझीपूर उत्तर प्रदेश आणि यशस्वी जयस्वाल याचा जन्म भदोईचा, तर शिवम दुबेचा जन्म मुंबईत झाला असला तरी त्याचे वडील भदोई उत्तर प्रदेशचे आहेत. आपल्या लाडक्या रोहितची मातृभाषा तेलुगू आहे, पण हे सगळे आहेत पक्के मुंबईकर. त्यामुळे त्यांनी मायबोली मराठीतूनच आपली मनोगत व्यक्त केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही भाषण केली. यावेळी बोलताना 2 वर्षांपूर्वी आमच्या टीमनं काढलेल्या विकेटचा किस्सा मुख्यमंत्र्यांनी सांगितला. तो सुरुवातीला पाहूया. सूर्यकुमारजी, तुमचा कॅच जसं कोणी कधी विसरणार नाही, तसंच आमच्या 50 जणांच्या टीमने 2 वर्षापूर्वी काढलेली विकेट पण कुणी कधी विसरू शकणार नाही. गेली 2 वर्ष आम्ही लोक पण सर्वजण बॅटिंग करतोय आणि तुमच्या गमतीचा भाग आहे. तुमच्या खेळानं जसं लोकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो, तसाच आनंद, सुख, समाधान राज्यातल्या जनतेच्या चेहऱ्यावर दिसावं एवढीच आमची अपेक्षा आहे. तेच आम्ही काम करत असतो. कुठे फ्रेंडली सामना तर कुठे आक्रमक फटकेबाजी दिसली. खरी रंगत आली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विश्वविजेत्या संघात झालेल्या चर्चेचा व्हिडिओ समोर आला तेव्हा. काल सकाळी जेव्हा टीम इंडिया मायदेशी परतली तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी जवळपास 1.5 तास गप्पा मारल्या. त्याच बैठकीचे फोटोज कालच आले होते, मात्र व्हिडिओ आणि खास त्यांच्यातली चर्चा मात्र समोर आली नव्हती. आज तो व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आणि लक्षात आलं की 140 कोटी क्रिकेट वेड्यांच्या आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा क्रिकेटचे चाहते आहेत. त्यांनीही विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या आठवणींना उजाळा देत संघातील प्रत्येकाचे अनुभव जाणून घेतले. त्यातल्या काही इंटरेस्टिंग किस्से पाहणार आहोत. सुरुवात करूयात आपला लाडका कर्णधार रोहित शर्मा पासून. पाहूयात. रोहित, मैं इस पल के पीछे आपका मन को जानना चाहता हूँ.
जमीन कोई भी हो, मिट्टी कहीं भी की हो, लेकिन क्रिकेट का जिंदगी ही पिच पे होती है और आपने क्रिकेट की जो जिंदगी है उसको चुमा कि ये वो हिंदुस्तानी ही कर सकता है। जहां पर हमें वो विक्ट्री मिली उसका मुझे बस एक पल जो था वो हमेशा याद रखना था और वो चखना था बस, क्योंकि उस पिच पर हम खेल के उस पिच पर जीते, क्योंकि हमने सब लोगों ने उस चीज का इतना वेट किया, इतना मेहनत किया और वो मेहनत हमारी रंग लाई उस दिन। हर देशवासी ने मार्क किया होगा, लेकिन रोहित मैंने दो एक्सट्रीम चीजें देखी, इसमें मुझे इमोशंस नजर आ रहा था। और जब तुम ट्रॉफी लेने जा रहे थे, जो नृत्य होता है सर उसके पीछे ये था कि जैसे हम सबके लिए इतना बड़ा मोमेंट था वो, और हम सब लोग इस चीज का इतने साल से इंतजार कर रहे थे, तो मुझे लड़कों ने बोला कि आप सिर्फ ऐसे ही मत जाना, चलकर कुछ अलग करना। तो ये चहल का आइडिया था क्या? चहल और कुलदीप, चहल और कुलदीप। अच्छा, तो कुलदीप तुम्हारी ये हिम्मत कैसे हुई कि तुम कैप्टन को नचा रहे हो? कैप्टन को मैंने नचाया। अरे सर वाह, भाई मैंने उनको बोला था कि ये करने के लिए, जब उन्होंने बोला कि कुछ करते नहीं तो मैंने उनको ही बताया कि ये कर सकते हैं, पर जैसे मैंने बताया था वैसा किया नहीं उन्होंने। शिकायत है। कॅप्टन रोहित जितका कूल होता तितकाच टेन्स होता माजी कॅप्टन आणि रन मशीन विराट कोहली. कारण संपूर्ण विश्वचषकात त्याच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. एका पाठोपाठ एक सामन्यात विराट अपयशी होत होता. मात्र फायनलमध्ये विराटची बॅट तळपली आणि टीम इंडियाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. कसा होता विराटसाठीचा विश्वचषक जो खुद्द विराटनं सांगितलाय, तोही पंतप्रधान नरेंद्र मोदींना. पाहूयात. विराट बताइए, इस बार की लड़ाई तो आप उतार चढ़ाव वाली रही आपकी। पहले तो बहुत बहुत शुक्रिया आपका कि आपने हम सबको यहाँ बुलाया. ये पूरे टूर्नामेंट में मैं वो कंट्रीब्यूशन नहीं कर पाया जो मैं करना चाहता था. बाद में मुझे समझ आया कि जो चीज़ होनी होती है वो किसी भी तरीके से होती है, तो ये होना ही था मेरे साथ, टीम के साथ. अगर आप मैच भी देखें जिस तरीके से हम मैच जीते एंड में, जो सिचुएशन थी, हम लोगों ने एक एक बॉल को जिया एंड में, जहाँ से मैच पलटा और हमारे अंदर क्या चल रहा था वो हम एक्सप्लेन नहीं कर सकते. एक एक बॉल में कि मैच यहाँ जा रहा है वहाँ जा रहा है. एक समय पे उम्मीद छूट चुकी थी. उसके बाद हार्दिक ने विकेट लिया, उसके बाद एक एक बॉल करके वो एनर्जी फिर बनी. तो मुझे खुशी इस बात की कि मैं इतने बड़े दिन में कंट्रीब्यूट कर पाया टीम के लिए एक मुश्किल समय के बाद. और वो पूरा दिन जैसे गया हमारा और जिस तरीके से हम जीते, जैसे मैंने बोला, वो मैं कभी नहीं भुला पाऊंगा अपनी जिंदगी में. तो मुझे बस खुशी थी कि मैं टीम को उस जगह तक ले जा पाया जहां से हम मैच को जीतने की कोशिश कर सकते हैं. भारताच्या विश्वचषक विजयात संघातील प्रत्येक खेळाडूचं योगदान तितकंच मोठं होतं. भारताची ताकद होती ती म्हणजे बॅटिंग. मात्र या विश्वचषकात खरी कमाल केली ती आपल्या गोलंदाजांनी, आणि त्यातही जसप्रीत बुमराहनं शॉर्ट रनअप, अचूक यॉर्कर आणि कोणत्याही सिच्युएशनमध्ये विकेट घेण्याची हमी, अशी बुमराची ओळख. त्यासाठी विश्वचषकात मैदानापेक्षा मैदानाबाहेर मोठं आव्हान होतं आणि ते खुद्द बुमराहनं पंतप्रधान मोदींना सांगितलंय. पाहूयात. नहीं सर, मैं जब भी इंडिया के लिए बॉलिंग करता हूँ तो बहुत क्रूशियल स्टेजेस पे बॉलिंग करता हूँ, चाहे नया बॉल हो या इडली खा के जाते हो क्या मैदान? नहीं कभी भी सिचुएशन टफ होती है तो मेरे को सिचुएशन में बॉलिंग करनी होती है. तो मुझे बहुत अच्छा लगता है कि जब मैं टीम की मदद कर पाता हूँ और
कोई भी टफ सिचुएशन से मैच अगर निकाल पाता हूँ तो मुझे बहुत कॉन्फिडेंस मिलता है और आगे जाते हुए भी वो मैं कॉन्फिडेंस को कैरी करता हूँ। और स्पेशली ये टूर्नामेंट में बहुत सारी सिचुएशंस ऐसी आई जहाँ मुझे टफ ओवर्स डालनी थी और मैं टीम को हेल्प कर पाया और मैच जिता पाया। लेकिन ये तो बड़ा तनाव रहता होगा यार, पराठे के बिना दिन निकलता नहीं है। नहीं सर, वेस्ट इंडीज में तो इडली पराठे कुछ भी नहीं मिल रहे थे जो मिल रहा था उससे ही काम चला रहे थे हम लोग। पर बहुत अच्छा सिनेरियो रहा, बहुत बैक टू बैक हम ट्रैवल भी कर रहे थे, तो एज ए टीम बहुत अच्छा टूर्नामेंट गया। फर्स्ट टाइम वर्ल्ड कप जीते, इतना इमोशंस कभी एक्सपीरियंस नहीं किया था, तो बहुत प्राउड फीलिंग है और इससे बेटर फीलिंग मैंने आज तक एक्सपीरियंस ही नहीं की। या विश्वचषकात सगळ्यांचं लक्ष होतं ते ऋषभ पंतकडे। विकेट कीपर बॅट्समन असलेल्या डावखुऱ्या ऋषभचा डिसेंबर 2022 मध्ये एक अपघात झाला होता। त्याच्या मैदानात परतीच्या आशा जवळपास मावळल्या होत्या, मात्र जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ऋषभ मैदानात परतला आणि त्यानं विश्वचषक गाजवला। त्याच्या याच कमबॅकवर मोदींनी एक किस्सा सांगितलाय, तोही बघूयात। आपकी ये रिकवरी की यात्रा कठिन है। प्लेयर के नाते तो शायद पुरानी आपकी अमानत थी, उसको आपने आगे कर लिया, लेकिन ऐसे समय कोई व्यक्ति रिकवरी करे, ये क्योंकि आपने उस समय काफी पोस्ट भी किए थे, मैं आपके पोस्ट देखता रहता था कि आज आपने इतना कर लिया, आज इतना कर लिया, तो मुझे मेरे साथी बताते थे। थैंक यू पहले कि आपने हम सबको यहाँ बुलाया। इसके पीछे सर नॉर्मल थॉट था ये, क्योंकि 1.5 साल पहले मेरा एक्सीडेंट हो गया था, तो काफ़ी टफ टाइम चल रहा था। वो मेरे को याद है बहुत ज़्यादा, क्योंकि आपका कॉल आया था सर मेरी मम्मी को, तो बहुत ज़्यादा दिमाग में बहुत सारी चीज़ें चल रही थी। बट जब आपका कॉल आया, मम्मी ने मेरे को बताया कि सर ने बोला कोई प्रॉब्लम नहीं है, तब थोड़ा मेंटली रिलैक्स हुआ काफ़ी। ऋषभ, जब आपका रिकवरी चल रहा था, मैंने आपसे माँ से बात किया था, मैंने 2 बातें कही थी। एक तो मैं पहले डॉक्टर से चर्चा की थी, तो डॉक्टरों से मैंने ओपिनियन लिया था, फिर मैंने कहा कि भाई कहीं इसको बाहर ले जाना है तो आप मुझे बताइए, हम चिंता करेंगे। लेकिन मुझे आश्चर्य था आपकी माँ के आत्मविश्वास का। ऐसा लग रहा था जब मैं उनसे बात कर रहा था, मेरा परिचय तो नहीं था, कभी मिला तो नहीं था, लेकिन ऐसा लग रहा है जैसे वो मुझे आश्वासन दे रही है। ये ना बड़ा 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 गजब का था जी। तो मुझे लगा कि जिसको ऐसी माँ मिली है वो कभी विफल नहीं जाएगा, ये मेरा मन में विचार आया था, उसी समय आया था, और आपने करके दिखाया। ऋषभच्या कमबॅकला खरंच हॅट्स ऑफ। पण विश्वचषकाचा अंतिम सामना म्हटलं की एक गोष्ट मात्र डोळे बंद करूनही डोळ्यासमोर येते, ती म्हणजे सूर्यकुमार यादवनं घेतलेला कॅच। जेव्हा दक्षिण आफ्रिकेनं सामन्यावर पकड मजबूत होती, विजयाच्या दिशेनं आफ्रिकेनं जोरदार आगेकूच केली होती, तेव्हा मॅचमध्ये एक ट्विस्ट आला, तो होता सूर्यकुमार यादवचा कॅच। त्याचीच चर्चा आज विधिमंडळातही झाली आणि अंतिम सामन्यापासून जगभरात सुरू आहे। खुद्द पंतप्रधान मोदींनी त्या कॅचची तारीफ केली आहे, आणि तो क्षण कसा होता हे सूर्यकुमारनं सांगितलं, तेही बघूयात। सूर्या खो गया सर। सर वो मोमेंट पे बस यही था कि कैसे भी करके बॉल, मतलब पहले ये नहीं सोचा था कि कैच पकड़ लूंगा या नहीं पकड़ूंगा, ये था कि बॉल ढकल दूंगा अंदर, 1 रन हो 2 रन हो ज्यादा से ज्यादा, क्योंकि हवा भी वैसे चल रही थी। और एक बार जब आ गया हाथ में तो फिर यही था कि उठा के फिर दूसरे साइड दे दूं। फिर देखा रोहित भाई बहुत दूर थे उस टाइम पे, और उड़ाया और आ गया हाथ में। बट ये चीज हमने बहुत प्रैक्टिस करी हुई है पहले से। एक चीज के बारे में मैंने सोचा था कि
बैटिंग तो मैं करता ही हूँ खाली, लेकिन ओवर खत्म होने के बाद और किस चीज में मैं कंट्रीब्यूट कर सकता हूँ टीम को, फील्डिंग में और किसी क्या ये भी प्रैक्टिस हो जाती है आपकी, जिसमें बाहर बॉल गया फिर से उसको दोबारा लेना, कैच करना? सूर्या ने तो 100 कितना कह रहा था, 150 160 ऐसे कैचेस पहले लिए हैं प्रॅक्टिस में. टीम इंडियाच्या विश्वचषकाचं स्वप्न पूर्ण झालं, पण यात पडद्यामागे सगळ्यात मोठी भूमिका पार पाडली ती प्रशिक्षक राहुल द्रविडनं. 2021 साली राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला आणि त्याच्याच मार्गदर्शनात टीम इंडियानं विश्वचषक जिंकला. त्याचं स्वप्न पूर्ण झालं. त्यानं मोदींसमोर कोणती गोष्ट सांगितली ती पाहूयात. नहीं, श्रेय इन लड़कों को जाता है, क्योंकि हम लोग, मैं ऑलवेज कहता हूँ कि मैं प्लेयर रह चुका हूँ और मैं कोच भी रह चुका हूँ. हम सिर्फ इन लड़कों को सपोर्ट कर सकते हैं. मैं इस पूरी टूर्नामेंट में मैंने एक रन भी नहीं किया है, बनाया है, एक विकेट भी नहीं ली, एक कैच भी नहीं ली. हम सिर्फ सपोर्ट कर सकते हो और पूरा श्रेय इन लोगों को जाता है. उन्होंने ऐसा खुशी का मौका मुझे दिया, एक ऐसा खुशी का मौका मुझे दिया. मुझे मतलब मैं शुक्रगुजार हूँ इन लड़कों का. भारतानं विश्वचषक जिंकला आणि 140 कोटी भारतीयांनी त्याचा जल्लोष केला. याच जल्लोषात खुद्द पंतप्रधान मोदींनी सामील होते आणि तेही क्रिकेट चाहते आहेत. हेच आपल्याला या व्हिडिओमधून दिसून आले. याच भेटीत नरेंद्र मोदींनी तमाम देशवासियांकडून विश्वविजेत्यांचे आभार मानले, तेही पाहूया. देख सकता हूं कि शायद कुछ लोगों को विजय के जो हर्ष के आंसू है वो जब देखते हैं तब पता चलता है कि पराजय के पल कितने कठिन गए होंगे. पराजय के पल उस माहौल में लोग फील नहीं कर पाते. वो कितनी वेदना झेलता है एक प्लेयर, क्योंकि इतनी तपस्या करके ही आया होता है और एक कदम के लिए रह जाता है. और जब वो विजय प्राप्त करता है उसकी खुशी से पता चलता है कि वो पराजय की पल कितनी कठिन गई. मैंने उस दिन इन सबको देखा था जी, मैं खुद फील करता था कि, और विश्वास भी था कि ये ओवरकम कर जाएंगे. और मुझे लग रहा है कि आज आपने वो करके दिखाया है. बहुत बहुत बधाई के पात्र हैं आप. भारतात क्रिकेट हा फक्त धर्म राहिला नाहीये, तर तो अनेकांसाठी अर्थ मोक्ष काम सुद्धा झाला आहे. या खेळातील अर्थकारणाचं महत्त्व जगातील विविध देशांना लक्षात येतंय. त्यामुळेच हळूहळू क्रिकेटकडे त्यांचा ओढा वाढतोय. 2007 साली झालेली वहिली T20 विश्वचषक स्पर्धा भारतानं जिंकली होती. त्यानंतर पुन्हा हा विश्वचषक जिंकायला टीम इंडियाला 17 वर्ष वाट पाहावी लागली. अखेर रोहित शर्माच्या शिलेदारांनी 140 कोटी भारतीयांची प्रतीक्षा संपवली आणि T20 वर्ल्ड कप घरी आणला. विश्वविजेत्या संघातील रोहित, सूर्या, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या 4 मुंबईकर खेळाडूंचा सत्कार आज महाराष्ट्राच्या विधान भवनात करण्यात आला. त्यांच्यासोबत टीम इंडियाचे बॉलिंग प्रशिक्षक पारस मांभरे आणि मसाज थेरपिस्ट अरुण कानडे यांचा सुद्धा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सगळे दिग्गज राजकारणी, सर्वपक्षीय आमदार आपलं नेहमीचं राजकारण विसरून एक झालेले पाहायला मिळाले. टीम इंडियाचा हा विजय पुन्हा एकाचा चमत्कार नव्हता, तर सांघिक प्रयत्नांचा विजय होता. त्याचाच उल्लेख आज विधान भवनातील सत्कार समारंभात रोहित शर्मानं केला. टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूनं आपल्याला दिलेली जबाबदारी चोख पार पाडली. फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ प्रत्येकानं जीव तोडून मेहनत घेतली. योग्य वेळी आपला वाटा उचलला आणि आपलं नाव विश्वचषकावर कोरलं. खरं तर ज्या विधान भवनात हा कार्यक्रम होत होता तेथील राजकारण्यांनी कधीतरी राजकारण विसरून संघ भावनेनं महाराष्ट्राचं हित साधलं
तर आपले राज्य अजून उत्तुंग शिखरांवर पोहोचेल हे सांगण्याची वेगळी गरज नाही. असो, रोहित, विराट इतकाच हा कप कोच राहुल द्रविडसाठी महत्वाचा असेल. यांच्यानंतर टीम इंडियाची धुरा समर्थपणे वाहणारी युवा पिढी तयार आहे. आपल्याला असेच आनंदाचे, अभिमानाचे क्षण ते देत राहतील अशी अपेक्षा करूयात. रोहित आणि त्यांच्या शिलेदारांचं अभिनंदन करूयात. आज एबीपी माझाच्या 3 बातम्यांचा इफेक्ट पाहायला मिळाला. लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी पैसे घेणाऱ्या ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आलं. नागपुरात कागदोपत्री बोगस शेतकरी तयार करून नुकसान भरपाई लाटण्याचा प्रकार घडला होता. त्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. तर तिसरा इम्पॅक्ट छत्रपती संभाजीनगरच्या बातमीचा. तिथे लाखो शेतकरी विम्यापासून वंचित राहिल्याची बातमी एबीपी माझानेही लावून धरली. त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले आणि नंतर त्या बातमीचा चांगला परिणाम पाहायला मिळाला. माझाच्या बातमीनंतर काही तासात 1,14,000 शेतकऱ्यांचा विमा कंपनीनं स्वीकारला. या बातमीसोबतच 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूया. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.